खेडकर कुटुंबियांनी त्यावेळेस ताईंना जेव्हा उमेदवारी दिली, त्यावेळेस ताई मोठ्या देवीवर मोठे साहेबांची श्रद्धा होती, ताईंची श्रद्धा होती. ताईंनी त्यावेळेस सांगितलं की शिव परिक्रमाच्या वेळेस मला येता आलं नाही आणि म्हणून ताईंनीच म्हटलं की मला दर्शनाला यायचं म्हणून ताई आल्या. कुठेही या दौऱ्यामध्ये त्या मुकुटाचा अर्पण करण्याचा विषय हा नव्हता. ताईंनी कधी तो मागितला नव्हता. परंतु ताईंना त्यावेळेस खेडकर कुटुंबियांनी अचानकपणे ते मुकुट नवस काहीतरी ते बोलले आणि त्यावेळेस ताईंचा दौरा होता. त्यावेळेस शेवटी कार्यकर्त्याची भावना असेल किंवा एखाद्या व्यक्तीने एखादा विषय अचानकपणे मांडला, ताई त्याला नाही म्हणू शकल्या नाही. ताईंनी कुठं सांगितलं नव्हतं की माझ्यासाठी नवस करा किंवा माझा मी करायला लावलं. त्यांनी तो त्यांच्या वैयक्तिक खेडकर कुटुंबियांचा विषय होता. त्यावेळेस ताई तिथं दर्शनाला गेला, त्यामुळे तिथं ते आल्यानंतर तो विषय झाला. पण यामध्ये काय अर्थार्थी पंकजाताईंचा संबंध या मुकुट नवस फेडीमध्ये किंवा नवस पूर्तीसाठी नव्हता. खरं तर पंकजाताईंवर किंवा मुंडे कुटुंबियावर कुठलंही संकट, ते वैयक्तिक असो, राजकीय असो किंवा कुटुंबियाचं असो, ते प्रत्येक पातळीत आणि शेवगाव तालुक्यातील किंवा महाराष्ट्रातील जे मुंडे कुटुंबियावर प्रेम करतात त्यांना ते स्वतःवर आलेलं संकट वाटतं. ताईंनी कुठं काही आवाहन केलं नव्हतं की मला तुम्ही मदत द्या, मला पैशाची गरज आहे, असं कधी गेल्या त्यांच्या राजकीय किंवा सामाजिक जीवनामध्ये मुंडे साहेब होते तेव्हा याने आताही केलं नाही. परंतु जेव्हा असं कुठं वाटतं की ज्याचं आपल्या नेत्यावर प्रेम आहे, आपला नेता संकटात आहे, त्याच्या अडीअडचणीला धावून जावं, या भावनेपोटी जी कारखान्यावर कारवाई झाली होती तेव्हा ताईंनी कुठं म्हटलं नव्हतं. परंतु लोकांनाच त्या कुटुंबाविषयी त्या ताईंविषयी प्रेम असल्यामुळे लोकांनी उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी कुणी चेक दिले, कुणी आर्थिक मदतीची त्या ठिकाणी भावना व्यक्त केली. परंतु ताईंनी कुठे ते चेकही वठवले नाही किंवा त्यांनी मागणी केली नव्हती. तेव्हा आता हा निव्वळ थोडासा ताईंना अडचणीत आणण्यासाठी विरोधक थोडा याचा प्रचार प्रसार करत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.